निवडणुकीची रणधुमाळी जी आहे ती सुरू झालेली आहे। सर्वच उमेदवार जे आहेत ते आता त्यांच्या प्रचार सभेमध्ये, प्रचार रॅलीमध्ये जे आहे ते उतरलेले आहेत। आपण सध्या बेलापूर मधील प्रभाग क्रमांक 27 मध्ये आहे। प्रभाग क्रमांक 27 चे सर्व उमेदवार जे आहेत ते आपल्या समोर इथे आहेत। सर, आपण प्रभाग क्रमांक 27 मधनं उमेदवार आहे। आपला वडिलांचा वारसा तुम्ही आता पुढे कुठेतरी चालवताय, लोकांना काय आवाहन कराल, काय नेमकी मागणी आहे? लोकांना एवढंच मी सांगेन, जो आता प्रतिसाद दिलाय तो मतदानात देऊन आम्हाला बहुमताने निवडून द्यावं। विकास आहे मोदी केंद्रामध्ये मोदीजींनी केलेली कामे, राज्यामध्ये देवेंद्रजी भाऊ करतात ती कामे, आणि नगरामध्ये जी नवी मुंबईमध्ये आपले नामदार गणेशजी नाईक आणि मंदाताई म्हात्रे यांनी केलेला विकास हा बघून आम्हाला लोकांनी मतदान द्यावं। आम्ही नगराचा पण विकास त्याच पद्धतीने स्वच्छ आणि चांगला सुंदर करू, एवढीच आमची अपेक्षा होतो। लोकांनी आमच्याबरोबर राहावं आणि आम्हाला मतदान भरघोस मतांनी निवडून द्यावं। आपल्यासोबत दुसरे उमेदवार जे आहेत, आपल्यासोबत दुसरे उमेदवार आहे संतोषजी कोळी सर, तुमचं पहिलं तर स्वागत TV1 इंडियामध्ये। काय सांगाल, आपण जे आहे ते या मतदानामध्ये जे आहे ते उभे राहिलेले आहात, उमेदवार आहात अधिकृत भाजपाचे, लोकांना काय आवाहन कराल, काय नेमकं सांगाल लोकांना? नमस्कार, माझं नाव संतोष रामनाथ कोळी, प्रभाग क्रमांक 27 मधून मला उमेदवारी मिळालेली आहे। मंदाताई म्हात्रे यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला मी सार्थ करीन असं मी सांगू इच्छितो। कारण कसं आहे की आता या 15 ते 20 वर्षामध्ये जे काही इथे नगरसेवक होऊन गेले किंवा होते, त्यांनी ह्या प्रभागामध्ये कामाची एकदम दुर्दशा करून ठेवलेली आहे। कारण काम हे त्यांनी केलेलंच नाही, लोक कंटाळलेले आहेत अक्षरशः, त्यांना काहीतरी बदल हवा आहे। कारण त्यांना माहिती आहे की केंद्रामध्ये जे मोदी आहेत आणि राज्यामध्ये देवेंद्रजी आहेत, त्यांच्यावर भरोसा ठेवून त्यांच्या कामाची पद्धत बघून किंवा बीजेपीची कामाची पद्धत बघून त्यांना हा विश्वास आलेला आहे। आणि हा समोर जो तुम्ही प्रतिसाद आज बघता आहात, तो प्रतिसाद त्याचं कारण तेच आहे की हा जो कमळावरचा विश्वास, मोदीजींवरचा विश्वास हा आमच्यावर सुद्धा त्यांनी ठेवलेला आहे। आणि ह्या वेळेला ते भरघोस मतांनी आम्हाला या चारही शिलेदारांना निवडून देतील ही आशा करतो, ही नम्र विनंती। चारही शिलेदारांना निवडून देतील असा कुठेतरी विश्वास जो आहे तो त्यांच्या मनामध्ये आहे। आपल्यासोबत तिसऱ्या उमेदवार ज्योती पाटील जे आहेत, मॅडम काय सांगाल? नमस्कार, प्रभाग क्रमांक 27 मधून मी भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार आहे। आता तुम्ही बघताच आमची आज आमच्या मंदाताई म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आपली आज बाईक रॅली एकता विहार मधून आपण सुरुवात करत आहोत। तुम्ही लोकांचा प्रतिसाद बघतात आहात, किती लोक बाईक रॅली घेऊन आलेले आहेत। जनतेचा आम्हाला भरपूर प्रतिसाद आहे आणि मी जनतेला एकच आवाहन करीन, येत्या 15 तारखेला आपला बहुमूल्य मत मोदी यांच्या विकासाला म्हणजे या 4 उमेदवारांना देऊन तुम्ही भरघोस मताने विजयी करा, हीच माझी अपेक्षा आहे सर्व जनतेकडून। भारतीय जनता पक्षाचा सर्व उमेदवारांना भरघोस मताने विजयी करा असं जे आहे ते उमेदवार सांगताना दिसून येत आहे। त्याचबरोबर चौथ्या उमेदवार तेजस्विनी म्हात्रे जे आहेत ते आपल्यासोबत आहेत। ताई, काय सांगाल, निवडणुकीच्या रिंगणात तुम्ही उतरलाय, लोकांकडनं कसा प्रतिसाद भेटतोय, कशी नेमकी लोकांची अपेक्षा आहे? मी तेजस्वी कुंदन म्हात्रे, प्रभाग क्रमांक 27 भारतीय जनता पार्टीची अधिकृत उमेदवार आहे। आता तर आम्ही बघतोय की आता मंदाताई म्हात्रे, आमदार मंदाताई म्हात्रे मॅडम यांच्या माध्यमातून ही बाईक रॅली काढण्यात आलेली आहे, त्याच्यामध्ये आम्हाला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। आणि आम्ही आता 10-15 दिवस झालो आहेत की प्रत्येकांच्या घरोघरी जाऊन प्रचार करतो, त्याच्यामध्ये आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतोय। त्यामुळे आम्हाला एक मनामध्ये विश्वास बसलेला आहे की भारतीय जनता पार्टीचाच विजय होणार आहे। जसं केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी जी, राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभेत आमदार मंदाताई म्हात्रे मॅडम, म्हणून बेलापूर गावात पण बीजेपीचाच नगरसेवक लागला पाहिजे। म्हणून फक्त जनतेला मी एवढंच आवाहन करते की येत्या 15 तारखेला प्रभाग क्रमांक 27 मधील 4 उमेदवारांना कमळासमोरील बटन दाबून आम्हाला भरघोस मताने विजयी करा। धन्यवाद। प्रभाग क्रमांक 27 मध्ये बीजेपीची सत्ता येणार असं कुठेतरी उमेदवार जे आहे ते सांगताना आहे। बघूयात कोण नेमकी बाजी मारणार आणि कोण निवडून येणार। व्हिडिओ जर्नलिस्ट सानवीसह तुषार पाटील, बेलापूर।